प्रशासन चालवायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र समजला पाहिजे, खोलात गेलं पाहिजे। हा वारकरी संप्रदाय हे पण महाराष्ट्राचं वैभव आहे आजही, आणि आजही माणसं घडवण्याचं काम करतो हा वारकरी संप्रदाय। पण महाराष्ट्र कळताना ही ताकद कळावी लागणार आहे। हा ज्ञानोबा तुकोबा हा जो समास आहे तो कळावा लागणार आहे। तुळजाभवानी कळली तर शिवाजी महाराज पण कळणार। या श्रद्धा, त्यातले संकेत, त्याचे अर्थ काय होतात हे कळल्याशिवाय महाराष्ट्र कळणार नाही, आणि तो नाही कळला तर इफेक्टिव्ह अधिकारी होता नाही येणार आहे। ही सर्व तीर्थक्षेत्र मैत्री केली तर त्याच्याकरता प्राण देतील, पण शत्रुत्व केलं तर त्याचा प्राण घेतील, अशा अर्थाचं वर्णन आहे युवान स्वांगनी मराठी माणसाचं 7वं शतक। साधारणपणे आजही खरं आहे का नाही बघा। महाराष्ट्राचे संदर्भ थेट वेदापर्यंत सुद्धा जातात। इतिहासाचा अनुभव, भूगोलाचा परिणाम, सह्याद्री असो, त्याच्या रांगा असोत, वेगवेगळ्या सगळ्या मिळून त्यातनं तयार होणारं कॅरेक्टर, हेही समजलं, हा महाराष्ट्र समजून घेता आला तर प्रशासन पण उत्तम करता येणार आहे। आणि तुम्ही कशातनं घडलेले आहात आठवण करून देणारे की आपला वारसा कोणत्या पराक्रमाचा आहे। खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले, काबूल कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले। मी विचारपूर्वक आज ठरवलंय की तुमच्याशी जे बोलणार आहे त्याचं शीर्षक आहे महाराष्ट्र समजावून घेताना। की आपल्याला 28 एप्रिलला MPSC प्री द्यायचे, डिसेंबरमध्ये मेन्स पण द्यायची आहे। आशा करूयात की त्याचे निकाल लागून इंटरव्ह्यू पण वेळच्या वेळी होतील, तेही उत्तम द्यायचे आहेत। आणि त्या सगळ्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शासनातला अधिकारी व्हायचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो स्वच्छ आणि कार्यक्षम असा कार्यकर्ता अधिकारी व्हायचा आहे। तर MPSC देऊन महाराष्ट्र शासनात जायचं आहे तर प्रशासन उत्तम चालवायला सुद्धा महाराष्ट्र कळलेला पाहिजे। अभ्यासात तर आहेच, आणि जे बॅचला मी एकदा बोललोय की अधिकृत सिलेबसमध्ये MPSCने म्हणलंय 1850च्या पुढचा महाराष्ट्र, आणि माझी त्यावरची काही नाराजी, माझं दुःख मी बोललो होतो। आत्ताचा मुद्दा नुसता तो नाही आहे, तुम्हाला आजचा महाराष्ट्र सुद्धा जरी समजावून घ्यायचा असेल आणि तो समजून प्रशासन चालवायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र समजला पाहिजे, खोलात गेलं पाहिजे। अगदी हा पंढरपूरचा विठोबा आणि त्याची आषाढी आणि कार्तिकीची महापूजा, आजही आषाढीची महापूजा मुख्यमंत्र्याच्या हस्ते होते आणि कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते होते। पण पंढरपूरचा विठोबा अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत आहे, गोरगरीब बहुजनांचं दैवत आहे। नुसता महाराष्ट्र नाही, कर्नाटक सुद्धा, आंध्र सुद्धा। आणि ही वारीची प्रथा, की वरवरचा अभ्यास असेल तर वाटेल की संत ज्ञानेश्वरापासून वारीची प्रथा चालू झाली, पण खोल अभ्यास केल्यावर कळेल की वारीची प्रथा केव्हा सुरू झाली सांगताच येत नाही। ज्ञानोबा माऊली वारीला जात असे, सुरुवात ज्ञानेश्वरापासून नाही, ज्ञानेश्वर, संत नामदेव, जनाबाईपासून ते तुकोबारायांच्यापर्यंत, आणि आता आजही हा वारकरी संप्रदाय हे पण महाराष्ट्राचं वैभव आहे आजही, आणि आजही माणसं घडवण्याचं काम करतो हा वारकरी संप्रदाय। तुम्हाला एक किस्सा ऐकायला आवडणार आहे निश्चित। प्रत्येक IAS अधिकाऱ्याला प्रशिक्षणाच्या काळात तो नंतर ज्या ज्या यंत्रणेचा वरचा अधिकारी होणार आहे अशा हाताखालच्या सगळ्या यंत्रणेत त्यांनी काही काळ काम करायचं असतं स्वतः। ते प्रोबेशन काळामधले रचना आहे ती। तर तसा मला पुणे मिळाला, तो का त्याच्यात वेळ नाही घालवत,
पण मला प्रोबेशन काळातच पुणे जिल्हा महाराष्ट्र केडरच मिळाला, IAS मधलं पुणे जिल्हाच मिळाला. आणि मग येतो वेळ त्यातला 1 आठवडा पोलीस बरोबर, आणि तेही ग्राउंड लेवल, जमिनीवर, पोलीस चौकी लेवलला, की डायरेक्ट जमिनीवर काम कसं चालतं. तर पुणे ग्रामीण इकडं शहर वेगळं, ते आयुक्तांच्या बरोबर पण असते, त्यांच्याबरोबरचे माझ्या अतिशय रम्य आणि उत्तम स्मृती आहेत. मी माझ्या प्रशिक्षण काळामध्ये पुण्याचे आयुक्त होते भास्करराव मिसर सर, उत्तम IPS अधिकारी. आज आपल्यात ते नाहीत, पण मी त्यांच्याकडनं खूप शिकलो आहे. वेळ प्रसंग आला तर काही त्यांचे 1-2 छान गोष्टी, किस्से सगळं सांगेन, पण आत्ता सांगतोय तो असतो. मग 1 आठवडा पुणे ग्रामीण, आणि ग्रामीण भागातल्या एका पोलीस चौकी की ज्याचा फौजदार प्रमुख आहे. मी कोण लागून गेलो? IAS म्हणजे लय तोरा. पण तुला पोलीस चौकीचं कामकाज कसं चालतं कळलं पाहिजे. आणि FIR म्हणजे काय, स्टेशन डायरी म्हणजे काय, आणि नागरिक एखादा तक्रार घेऊन आला तर त्याच्याशी पोलिसनी कसं वागलं बोललं केलं पाहिजे, आणि कायद्याचीच कुठली केस असली तर कशी नेमकी नोंद, हे जमिनीवर कसं चालतं कळलंच पाहिजे. तर मला जोडून दिलेले एक फौजदार होते. त्यावेळी त्यांचं वय 55, की जेव्हा मी 26 वर्षाचा आहे. म्हणजे लक्षात घ्या की वडिलांसारखं वय आहे त्यांचं, पण पोलिसातला फौजदार. आणि असे ताटच्या ताट तरतरीत अत्यंत, 55व्या वर्षी पण फिटनेस त्यांनी राखलेला होता. 1 आठवडा मी दिवस रात्र त्यांच्याबरोबर होतो. त्यामुळे थेट पोलीस चौकी काम कसं करते समजावून घेणे. नाईट पेट्रोल रात्रीचे, ते अनधिकृत दारूच्या अड्ड्यांवर किंवा मटक्याचे अड्डे त्याच्यावर छापे घालणे, ते सगळं असं खूप डिटेल्समध्ये मी त्यांच्याबरोबर केलं. मी पाहिलं दिवस रात्र कायम हा माणूस हसतमुख, प्रसन्न. आणि प्रशासन मला कळणं चालू झालं होतं. त्यामुळे मनात प्रश्न आला की हा इतका उत्तम ऑफिसर आहे हे फौजदार, वयाच्या 55व्या वर्षी अजून फौजदार कसे काय, PSI. कारण लक्षात घ्या, सर्व्हिसमध्ये जो PSI म्हणून दाखल होतो तर तो त्याचं काही ठरलेलं आहे की इतक्या वर्षांनी तो API होतो, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. मग PI पोलीस इन्स्पेक्टर होतो, मग सिनियर पोलीस इन्स्पेक्टर होतो. काही जण असिस्टंट कमिशनरही होऊ शकतात, आणि अगदी निवडक फार कमी, पण काही जण पुढे प्रमोशनने IPS पण झालेत, की दाखल झाले फौजदार म्हणून पुढे प्रमोशनने IPS पण झाले. आणि मी पाहतोय की हे जे कोणी फौजदार आहेत उत्तम माणूस आहे, एकदम कायदा, सगळी कार्यपद्धती, पोलीस सगळं त्यांना उत्तम कळतंय, पण अजून फौजदार. आणि मग आमची जशी दोस्ती नातं घनिष्ठ होत गेलं तसं मी त्यांना एकेवेळी विचारलं की तुम्ही पोलिसात दाखल केव्हा झालात. तर त्यांच्या वयाच्या 19व्या वर्षी फौजदार म्हणून, आणि आता 55 वर्षाचे होते तरी अजून फौजदारच. मग मी त्यांना विचारलं की तुमचं काम पाहिल्यावर तर मला वाटतं की तुम्ही एक उत्तमच आहात अधिकारी, मी शिकतोय तुमच्याकडनं खूप, तर अजून फौजदार कसे काय, प्रमोशन कसं काय नाही. तर ते म्हणले आता साहेब तुम्हाला आमच्या डिपार्टमेंटची काय कथा सांगायची. दुर्दैवाने माझं ज्या ज्या वेळी प्रमोशनची वेळ आली कोणी ना कोणीतरी काहीतरी काड्या घालणार होतं, आणि दुर्दैवाने वरिष्ठांच्या अनिष्ट आणि तोंडाने बोलू नये अशा मागण्या, ते त्यांनी शब्द सांगितले सगळे मला. पण आणि तो म्हणला मी ते काय पुऱ्या नाही करणार मी काय पुऱ्या, त्यामुळे मला प्रमोशन नाही मिळालं. 19व्या वर्षी फौजदार म्हणून दाखल, वयाच्या 55 वर्षीसुद्धा फौजदारच. मग मला मानवी स्वभाव तेव्हासुद्धा एवढा कळतच होता की अनेकांची अशावेळी प्रेरणा जाते. वयाच्या 19, 20, 21 सिलेक्ट होताना ताट तरतरीत, नंतर तर मी असे काही अधिकारी पाहिलेसुद्धा की पहिलं काम सुरू करताना प्रसन्न, तजेलदार, मनामध्ये एक आदर्शवाद, ध्येयवाद, स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी होईन. कामाला सुरुवात केल्यावर काहीतरी अशा थपडा बसतात की कोलमडून जातात, आणि मग एका टप्प्यानंतर शेवटी असे कडक स्वच्छ कार्यक्रम असणं तरी थांबवतात, किंवा दुर्दैवाने काही जण धारेला लागतात. म्हणजे तेही त्या गोष्टी की काय मिळवलं आहे, काय मिळतं आहे, नाहीतर हे तेही त्याच करणं. त्या उलट मी ह्यांना पाहत होतो की दाखल 19व्या वर्षी
आणि वय वर्ष 55, फौजदार उत्तम, प्रमोशनं नाकारली गेलेली, कोणी चिडला असता, रागवला असता, कोणी व्हायलंट झाला असता, मी त्यांच्याशी गप्पा मारताना सुद्धा सांगितलं की माझ्याशी जर अशा प्रकारे कोणी वाकड्यात गेलं की माझं प्रमोशन आहे आणि हा बाई आणि बाटलीची मागणी करतोय वरिष्ठ, तर मी त्याचं जिणं हराम करून सोडीन. मी बिलकुल सांगतो की मला अशा प्रकारचा अन्याय आपल्याला काय आईबापांनी गप बसून ऐकायला शिकवलं नाही, विवेकानंदांनी सुद्धा शिकवलं नाही. चले तू वरिष्ठ, तुझं काय ते बघू. किंवा मग उदासी आली असती की जाऊ द्या, काम करून काय पगार मिळत राहणारे, जाऊ देत, काहीतरी करत राहू. यांचं तसंही नाही. म्हणून मी विचारलं बुवा त्यांना की कसं काय जमतं तुम्हाला, हे कसं काय जमतं तुम्हाला. 19 वर्षी फौजदार, आज 55 झाले तरी फौजदारच आहात, प्रमोशनं नाकारली गेली. लक्षात घ्या, तुम्हाला प्रशासनातले अनेक, कदाचित आत्ता बसून कितपत समजेल विचार करा. तुमच्या नात्यातले कोणी प्रशासनात असले तर मी पुढचं काय म्हणतोय ते कदाचित थोडं जास्ती कळेल अनुभवाने. ते म्हणजे बरोबरीचे गेले पुढे, त्यांना मिळाली प्रमोशन्स. नुसते मग बरोबरीचे नाही, मागचे बरोबर आले त्यातलेही काही जण पुढे गेले. आणि पोलीसमध्ये तर प्रश्न असतो सॅल्यूटचा, की वरिष्ठांना सॅल्यूट करायचा असतो. तर जो नालायक काल परवापर्यंत आपल्या हाताखाली होता, तो नालायक होता, अक्कल नव्हती त्याला, पण प्रमोशन मिळाली आणि उद्या त्याला सॅल्यूट करायची वेळ आली. जमत नाही माणसांना. राग 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 संताप साले, ह्या नालायकाला कशाला करू सॅल्यूट, मी लायकी आहे, त्याला कळतंय का काय कायद्यातला नेच. यांना मी पाहतोय की ते त्यांचं कर्तव्य उत्तम करत होते तरी प्रसन्न होते. मी तुम्हाला खरंच हे सांगतोय की अशा उदासीमधनं अनेकांच्या आरोग्यावर पण परिणाम होतो. त्यातून अनेक जण मग सुटतात, म्हणजे फिटनेस राहत नाही त्यांचा, काहीच्या काही सुटतात. असं मग त्यांना 4 पावलं पळता पण येणार नाही पोलीस खात्यात. यांनी असा शिडशिडीत उत्तम फिटनेस टिकवलेला, चेहऱ्यावरची प्रसन्नता कधी गेलेली नाही. म्हणून मी हे सगळं बोलून त्यांना म्हणलो की कसं काय जमतं तुम्हाला. हां, त्यांनी मला अशी गळ्यातली माळ दाखवली आणि म्हणले ज्ञानोबा तुकोबांनी शिकवलंय. माझ्या अंगावर आत्ता सांगताना काटा येतोय की ही तुळशी माळ आहे, ही ज्ञानोबाच्या समाधीपाशी बसून घालायची असते गळ्यामध्ये, तर मग ते वारकरी आहे. आणि हे जे फौजदार मला सांगत होते की साहेब मी वारकरी आहे आणि ज्ञानोबा तुकोबाची शिकवण आहे, आपलं कर्तव्य नीट करणे हीच ईश्वराची आराधना आहे. बाकी दुसरा मूर्तीतला तो विठोबा पंढरपूरला नाही आहे नुसता, आणि राम नुसता अयोध्येला नाही आहे. कुठून शिकले हे? की दरवर्षीची वारी सावता महाराजांच्या गावावरनं पुढे सरकली. हे दरवर्षी वारीला जाणारे यावर्षी नाही गेले. गावात कोणीतरी विचारलं की विठोबालाही तुमची आठवण येत राहील आणि यावर्षी वारी चुकली तुमची, असं कसं काय. त्यावर सावता महाराजांनी एक अभंग लिहिला की जो सुदैवाने लहानपणीच माझा आपोआप पाठही झाला आणि दुसरा कोणी ऐकत नाही असं पाहून तो मी माझ्या भसाड्या सुरामध्ये वेळोवेळी गायलो पण आहे. पण ओळी आहेत, कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी. की तो विठोबा तिकडं नाही आहे, हे जे मी शेत पिकवतोय आणि या शेतामध्ये मी जे कांदा मुळा भाजी लावली आहे हाच माझा विठोबा आहे. आणि गोरगरीब बहुजन जनसामान्यांना अध्यात्मातलं ज्ञान समजावं की जे संस्कृतमध्ये होतं ते बहुजनांना समजण्याकरता ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवरचं भाष्य लिहिलं. 9000 पेक्षा जास्त ओव्यांचं ज्ञानेश्वरी. आणि त्या ज्ञानेश्वरीबद्दल संत नामदेव म्हणतात, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. अशी नामदेवाचीच ओवी आहे. क्या ज्ञानेश्वरी हा ग्रंथ श्रेष्ठ आहे, 9000 काहीतरी ओव्या त्याच्यामध्ये. पण संत नामदेव म्हणतात की हा श्रेष्ठ ग्रंथ आहे, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. की जगा, तुमच्या जीवनात ती येऊ दे. मी त्या संत नामदेवाच्या चरणाशी बसून मी म्हणतो की एक तरी ओवी अनुभवावी, जमेल तेव्हा जमवा, अर्धी तरी ओवी अनुभवावी. पण ती अर्धी कोणती म्हणतोय मी, की सगळी ज्ञानेश्वरी सांगून झाल्यावर 18व्या अध्यायाच्या शेवटाकडे ज्ञानेश्वराची अर्धी ओवी आहे, कर्मे ईशू भजावा.
की ईश्वराची आराधना कशी करायची असते, सगळ्यात उत्तम हार फुलगुच्छानी नाही, गळ्यामध्ये माळा टिळे लावून नाही, नुसत्याच टाळ्या वाजवल्या भजन वाजवलं ते केवळ, ही सगळी साधनं आहेत. हे कर्मे ईशू भजावा, ईश्वराचं भजन आपल्या कर्मानीच, कर्मातून कर्म जे करतोय तेच ईश्वराचं भजन आहे. मला MPSCचा अभ्यास करायचा आहे, हे माझं ईश्वराचं भजन आहे. आणि उद्या अधिकारी व्हायचं आहे की जो स्वच्छ आणि कार्यक्षम, तर ईश्वराचं भजन आहे. आणि मी शिकवतोय, मी अविनाश धर्माधिकारी IAS सोडल्यापासूनचं माझं मुख्य काम शिकवणे, तर हेच ईश्वराचं भजन आहे. कर्मे ईशू भजावा. आणि तुकोबाराय पण तेच सांगतात, सर्व संत पण तेच सांगतात. ते कळलं तर प्रशासनातला जास्त चांगला अधिकारी होता येणार आहे महाराष्ट्रातला. की पार वारीला मुख्यमंत्री का जातात. आणि उद्या कोणी जर म्हणलं की देश सेक्युलर आहे, सेक्युलर देशामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं एकाच की जो हिंदू देव आहे तो देव, तो मूर्ती आहे, ती इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीला मूर्ती मान्य नाही, पण तिच्या पूजेला मुख्यमंत्री जातोय, हे सेक्युलरला विरुद्ध आहे का. मला तिथे पण एक छोटासा पण फार अर्थपूर्ण किस्सा आहे. शरद पवारांचे राजकीय गुरु आहेत वसंतदादा पाटील. पितृतुल्य त्यांना यशवंतराव चव्हाण साहेब, त्यांनी घडवलं शरद पवारांना. पण राजकीय गुरु दादा वसंतदादा पाटील, थोर नेता, थोर माणूस. पुन्हा पुढे कधी गप्पा मारताना वेळ मिळाला तर मी नुसत्या दादांच्या आठवणी आणि त्यांची बुद्धिमत्ता सगळी तुमच्याशी बोलेन. आत्ता मी असं एडिट करत आणि आजच्या संध्याकाळी जो संवाद करायचा आहे महाराष्ट्र समजून घेताना, तेवढ्यापुरताचा किस्सा सांगतोय. की दादा राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळात शरद पवार होते मंत्री, पण ज्युनियर, वयाने खूप त्यावेळी लहान, पण ज्युनियर. शरद पवारांना पहिलं मंत्रिपद ते केवळ 32 वर्षाचे असताना मिळाले. तर ज्यावर आषाढीची पूजेची वेळ आली आणि दादांना शरद पवारांनी विचारलं की आपण सेक्युलर आहोत, सेक्युलर देशामध्ये आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री अशी जाऊन पंढरपूरच्या विठोबाची पूजा कशी काय करतो. हां, दादांनी दादांच्या स्टाईलमध्ये दिलं उत्तर, दादांच्या स्टाईलमध्ये. मस्त माणूस असं हसून म्हणले, मी तर जाणार आहे, तू मुख्यमंत्री झालास की ठरव जायचं का नाही ते. पण शरद पवार मुख्यमंत्री असताना जर वेळ आली की आता महापूजा आहे, तर नीट प्रतिभाताईंच्या सोबत गेलेले आहेत ते पूजेला. तुम्ही त्यातला अध्यात्माचा विचाराचं नंतर करा. जो मुख्यमंत्री पंढरपूरच्या पूजेला नाही म्हणेल त्याचं पुढच्या वेळी डिपॉझिटच जप्त होईल. वारकरी संप्रदायाने एवढं तरी अजून महाराष्ट्राला पकडून ठेवलंय. महाराष्ट्राच्या प्रशासनातला अधिकारी व्हायचा. बरं, मग त्या अरे वारीचं व्यवस्थापन पण असतं सर्व रस्त्यावर. इथे आळंदी आणि देहूपासून त्या दोन्ही पालख्या पुण्यात एकत्र येतात आणि पुढे पुन्हा एका पॅरलल रस्त्याने त्या पंढरपूरपर्यंत पुन्हा जातात. सगळं व्यवस्थापन प्रशासनाला करायचं असतं. मग तुम्हाला काय वाटतंय की वारकरी संप्रदाय, संतांचं कार्य यातलं काही ओकिठो माहिती नाही, पण नुसताच अधिकारी झाला आहे तर तो वारीचं व्यवस्थापन करणार आहे त्याच्यातले. मला पुन्हा पुन्हा वाटत राहतं की मी असा भाग्यवान की मला पहिलं पोस्टिंग मिळालं असिस्टंट कलेक्टर फलटण. भाग्यवान का? लोणंदला वारी माझ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येते. लोणंदला मुक्काम असतो. त्याच्या थोडं पुढे तरडगाव म्हणून आहे, तिथे रिंगण असतं. अशी एक प्रथा आहे वारकरी याच्यातली की भजनं म्हणत नाचत आणि तो घोडा असतो तो नाचवत आणि रिंगण असतं. तरडगावला रिंगण आहे. आणि माझ्या ज्युरिस्डिक्शनमधनं बाहेर पडायचं असेल तर ते पुढे मग तिकडे सोलापूर जिल्हा लागतो. त्या सगळ्याचं व्यवस्थापन अधिकारी म्हणून माझ्याकडे असतं की हे रस्त्यावरनं जय जय विठोबा रखमाई रामकृष्ण हरी भजनं म्हणत चाललेले स्त्री पुरुष, तिथं जातपात खरं म्हणजे नाही, दुर्दैवाने काही जणांच्या मनात अजूनही असते, पण तिथे जातपात नाही. डोक्यावर तुळशी वृंदावन असतं, कोणाच्या गळ्यामध्ये एकतारी असते आणि त्यांचे सगळे जेवण खाण्याचं की जे समजलं जातं पुण्याचं कर्म आहे, पण प्रशासनाला करायची आहे त्याची व्यवस्थापन. ती नुसतं मॅनेजमेंट सायन्सनी नाही होणार हे सांगतो मी, की त्यासाठी महाराष्ट्र समजलेला पाहिजे. वारी आता गेली काही वर्ष मी त्याला नाव दिलं आहे, मी दिलेलं नाव आहे विठ्ठल क्रांती, असं मी नाव दिलं आहे त्याला, विठ्ठल क्रांती. मी कशाला म्हणतो विठ्ठल क्रांती? की त्या पंढरपूरच्या विठोबाचे पुजारी
शतकानुशतक जातीने ब्राह्मण असायचे, त्यांना बडवे म्हणतात. उच्चार नीट करा, काहीच्या काही होऊन बसेल नाही तर. पण पिढ्यानपिढ्या आता तिकडे त्या पंढरपूरच्या मंदिराला एक पायरी आहे, ती म्हणतात चोखोबाची पायरी. चोखोबा म्हणजे संत चोखामेळा. आपलं दुर्दैवच हो, आहे ते सत्य, सत्याला सामोरं गेलं पाहिजे. ते म्हणजे हे चोखोबा त्या काळामध्ये महार, म्हणून त्यांना विठोबाच्या गाभाऱ्यात शिरल्याबद्दल मारहाण झाली, किंवा एक माळ चोरल्याचा खोटा आरोप चोखोबावरच केला. त्यावर चोखोबारायांचा अभंग आहे एक उत्तम. आणि मग कथा आहे की जातीकडे बघून तुला मंदिरात येऊ देत नाहीत का, तर तू जिथेस तिथे विठोबाच तुला भेटायला येईल. चल, की तू भक्त म्हणून किती श्रेष्ठ आहेस, तर विठोबाच तुला भेटायला येईल. आणि मग एक पावित्र्य म्हणून आहे की ही चोखोबाची पायरी. हा जर सगळा तपशील कळलाच नाही, त्या चोखोबाच्या अभंगामध्ये बडवे मज मारिती काय माझा अपराध, की हे माझ्यावर खोटा आरोप आणतायत. आणि कुठे आहेस तू विठुराया, कुठे आहेस तू. वारीचं काम सांभाळण्याचं काम प्रशासनाचं आहे. तसे पिढ्यान हे सगळं असून ते जे बडवे मज मारिती म्हणजे हे 13व्या शतकात, पण 2-4 वर्षांपूर्वीपर्यंत सगळे समाज सुधारणा चळवळ होऊ द्या, सगळे फुले शाहू आंबेडकर होऊ द्या, नुसतं नाही, पंढरपूरच्या मंदिरात दलितांना प्रवेश दिला पाहिजे म्हणून साने गुरुजींनी केलं होतं आमरण उपोषण. माझं म्हणणे केवढी दुर्दैवाची गोष्ट आहे की दलितांना प्रवेश मिळत नव्हता. विठोबा बहुजनांचा देव आहे. संतांचं सर्व कार्य म्हणजे की तिथे जातीपाती नाहीत. वर्ण अभिमान विसरली याती, एकमेका लागतील पायी रे, हे तुकोबाच्या अभंगातली ओळख. की तिथे वर्ण अभिमान विसरली याती, की जातपात काही नाही आहे. आणि तुकोबारा हे पण सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आता त्याला आणखीन एक आध्यात्मिक अर्थ आहे, पण एक व्यावहारिक सुद्धा अर्थ आहे की भेदाभेद हे जे आम्ही भेद करतो, माझी अमुक जात तुझी तमुक जात, म्हणून कोणीतरी उच्च म्हणून कोणीतरी, सगळं चूक, अमंगळ. चूक म्हणजे अपवित्र पाप आहे असं सांगणारं संतांचंही सामाजिक त्या काळातलं समाज सुधारणा चळवळ. तरी त्या पंढरपूरमध्ये साने गुरुजींनी उपोषण करेपर्यंत दलितांना प्रवेश नव्हता. इतक्या अलीकडे पण हे वर्ष 1948 आहे, साने गुरुजींनी उपोषण केलं ते मिळाला दलितांना प्रवेश. पण 4-5 वर्षापूर्वीपर्यंत तरी पुजारी असायचे बडवे. एक पंढरपूरचे बडवे सगळे माझ्या ओळखीतले आहेत बरं का. आणि दुसरी उत्पात म्हणून फॅमिलीज आहेत. पण नंतर महाराष्ट्राने आता कायदा केला की पंढरपूरच्या विठोबाचे पुजारी व्हायला जात हा निकषच नाही, जात हा निकषच नाही. पण निकष ठरले. आणि लक्षात ठेवा की पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिराची व्यवस्थापन समिती पण सरकारकडे आहे, महाराष्ट्र सरकारकडे आहे. पंढरपूरचा प्रांताधिकारी त्या व्यवस्थापन समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, एक्स ऑफिशियो प्रेसिडेंट. आणि वेळोवेळी सगळं मंदिराचं, आता ते चालू वर्षी विषय चालू आहे पंढरपूर कॉरिडॉर, की जसं काशी विश्वनाथ कॉरिडॉर नरेंद्र मोदींनी उत्तम केलं, जगात नजरेत भरेल असं. आणि तिथून आता देशभर ठिकठिकाणी चालू होतं. आणि ते मी त्याला आनंदाची गोष्ट म्हणतो की ते पक्षनिरपेक्षपणे, म्हणजे अशा प्रकारे मंदिरांचा जीर्णोद्धार हे छत्तीसगडमध्ये आत्ता आधी काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा त्यांनीसुद्धा केलं. त्यांनी छत्तीसगडच्या पर्यटनाला चालना देताना रामायण ट्रेल, की जी श्रद्धा आहे लोकांची की वनवासात गेलेला राम या मार्गाने गेला, त्यातला छत्तीसगडमधला भाग, तर काँग्रेसच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी छत्तीसगडमध्ये तो रामायण ट्रेल आणि पर्यटनाला चालना द्यायला की प्रभू श्रीराम दक्षिणेकडे जाताना ह्या मार्गाने गेले, तर ते सगळे पवित्र आहेत, आपण त्याचं दर्शन घेऊ. लिंक आहे या सगळ्यामध्ये, संस्कृती आणि प्रशासन. तर आता एक 5-6 झाली असतील वर्ष, कायदा करून ठरलं की पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिराचे पुजारी काय जन्मानी जातीने ब्राह्मणच असले पाहिजेत असं अजिबात नाही. हां,
मी त्याचं स्वागत करतो. मी ह्याला नाव विठ्ठल क्रांती असं नाव देतो आहे की ही एक आधुनिक काळात आत्ता झालेली सुद्धा विठ्ठल क्रांती असं मी ठेवलेलं नाव आहे त्याला, की आता त्या विठोबाची पूजा करण्याचा हक्क आणि नियमित जी रोजची त्याची जी काही महापूजा इत्यादी ओके कुणाला मिळेल, तर सुदैवाने त्या कायद्यात आणि त्यानुसार जे नियम केले त्याच्यात ठरलं आहे की त्याचा वारकरी संप्रदायाचा उत्तम अभ्यास पाहिजे, त्याचा संत वाङ्मयाचा उत्तम अभ्यास पाहिजे, तो चारित्र्यानेसुद्धा निर्व्यसनी शुद्ध पवित्र जीवन जगणारा पाहिजे. आणि विठोबाच्या ज्या सगळ्या अनेक असतात ना, विठोबाला लेप असतो, अनेकदा विठोबाला वस्त्र, विठोबा रुक्मिणीला पूजाच्या पद्धती आहेत, दिवसाचं शेड्यूल ठरलं असतं, हे सगळं ज्याला उत्तम करता येतं असं गुणवत्तेवर आणि केवळ पुरुष नाही स्त्रीसुद्धा. माझ्या मते हे उत्तम आहे, माझ्या मते हे पॉझिटिव्ह आहे. माझ्या मते आधुनिक काळात देश आणि संस्कृती ही बळकट करणार आहे की आता तुझी निवड जातीपातीवर नाही होणार आहे, तुझ्या गुणवत्तेवर होणार आहे. आणि ज्या कामासाठी करायचं आहे त्यातलं तुझं ज्ञान किती सखोल आहे, ह्याला मी नाव दिलं विठ्ठल क्रांती, हे आधुनिक महाराष्ट्राला. आणि हा वारसा आपला 700-750 वर्षापेक्षा आत्ता शनिवार 9 डिसेंबरला ज्ञानेश्वराच्या संजीवन समाधीचा सोहळा होता. इंग्लिश तारीख 9 डिसेंबर, पण ती तिथी आळंदीला 1296 इंग्लिश वर्ष 1296ला ज्ञानेश्वरांनी तिथे आळंदीला संजीवन समाधी घेतली. शब्दसुद्धा समजावा लागतो हा, की ज्ञानेश्वराचं महानिर्वाण वगैरे नाही आहे. आपली तुकोबारायांबद्दल जशी एक श्रद्धा आहे की थेट विष्णूनीच गरुड पाठवून तुकोबारायांना घेऊन गेले. आधुनिक महाराष्ट्राचं एक दुर्दैव आहे की काही विचारवंत म्हणवणारे मांडतायत की गावातल्या ब्राह्मणांनी तुकारामाचं खून केलं, हे म्हणण्यापर्यंत मजल गेली आहे. आधुनिक महाराष्ट्राची सामाजिक वाटचालसुद्धा काय, गावातल्या ब्राह्मणांनी तुकारामाचं खून केलं. तुकारामाचा शेवटचा अभंग आहे, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा रामराम घ्यावा. आणि धाकटा भाऊ कान्होबा सकाळी उठतो, पाहतो तर तुकोबारायाचं पटकूर म्हणजे कांबळं अंथरलेलं रिकामच आहे, म्हणून धस्स होऊन म्हणून शोधायला जातो आहे. आणि ते इंद्रायणीच्या काठावर जातो, तिथे तुकारामाच्या पादुका खडावा, शेजारी माळ जपाची ठेवलेली, आणि आता तुकोबाराय नाहीत. महाराष्ट्राच्या समाज जीवनात ही एक श्रद्धा आहे की ईश्वर तुकारामाला थेटच स्वतःकडे घेऊन गेला. एक श्रद्धा आहे बरोबर आहे. तुम्हाला दिसेल की सगळ्या विविध प्रकारच्या धर्मांमध्ये असते ही श्रद्धा, पण तुकोबारायांबद्दल आहे. ज्यांना काही महाराष्ट्राच्या अलीकडच्या काळात करायचं अशा काहींनी, ते विचारवंतच आहे सांगतो, पण त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात मांडलं आहे की तुकारामाचा गावातल्या ब्राह्मणांनी खून केला. तुकारामाच्या अभंगांना त्यावेळच्या गावातले जे कोणी ब्राह्मण असतील विरोध केला का नाही केला, केला. पण जर प्रशासन चालवताना वारकरी संप्रदाय नीट माहिती असेल तर तुम्हाला माहिती असेल की तुकारामाची आरती आहे, आरती करतात. घरातही देव असले तर रोज आहे तू, आणि त्याच्यात जातपात काही नाही. सगळे ब्राह्मण मराठा सर्व घरांच्यामध्ये ती जर असेल तर आरती होते. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा. त्याचा शेवट आहे की तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासी आले, की म्हणजे की तुकारामाची तुलना कोणाशी, थेट ईश्वरच. आणि ब्रह्म तुकासी आले म्हणजे ते ईश्वर स्वतःच आला तुकारामाला भेटायला. म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. तो रामेश्वर गावातला भटजी म्हणजे ब्राह्मण आहे, रामेश्वर भट. पण त्याला तुकोबारायांचा अधिकार, त्यांची साधना, त्यांचं मोठेपण इतकं मान्य आहे की त्यांनी तुकारामावर आरती लिहिली. आरती देवाची करतात आरती. सावरकरांनी शिवाजी महाराजांची आरती लिहिली, तशी या रामेश्वर भटनी तुकोबारायाची आरती लिहिली. आणि त्या आरतीचा शेवट करताना तो सांगतो तुकिता तुळणेसी, की तुकारामाला दुसऱ्या कुठल्या मापाने मोजणार, किती ग्रेट आहे तुकाराम, तर तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासी आले, की ते ईश्वर साक्षात ब्रह्मच आलं भेटायला. म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. काय आडवी आली का जातपात कुठे? पण महाराष्ट्र कळताना ही ताकद कळावी लागणार आहे. हा ज्ञानोबा तुकोबा हा जो समास आहे तो कळावा लागणार आहे. तो आजही महाराष्ट्रामध्ये चारित्र्य घडवतो, माणसं घडवतो.
घरचे सुद्धा जर काही असेल वारकरी संप्रदाय, कधी ज्ञानेश्वरीचा सप्ताह घालतायत, कधी तुकारामाची गाथा आहे, तुकारामाचे सगळे अभंग एकत्र केलेले तिचं नाव गाथा आहे, तिचे सप्ताह घालतायत. ही जी वारी निघते त्या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या संतांचे पण अभंग असतात, त्याची पण एक शिस्त बसली आहे. अगदी नवा विजयपथसुद्धा तुम्ही जर नीट वाचलं असेल तर मी पुस्तकाला फॉर्म दिला आहे कीर्तनाचा, की धर्माधिकारी बुवांचे कीर्तन आहे, आणि सूट पॅन्ट टाय घालून पण हातात चिपळ्या घेऊन. त्यावेळी ज्यांनी कार्टूनची चित्र काढली त्यांनी ते कीर्तनाचं काढलं. कीर्तनाचा शेवट असतो आरतीनी, आणि त्या आरती सेक्शनच्याही शेवटाकडे मी एक असा छोटा चॅप्टर, जणू ते आता स्पर्धा परीक्षेत यश मिळालं आहे आणि प्रशासनात जाणार आहात त्यांच्याकरताचं एक माझं पत्र, की तू स्पर्धा परीक्षा क्लिअर केलीस अभिनंदन, असं पुस्तकाच्या शेवटाकडे आहे. त्याला मी दिलेलं शीर्षक आहे अहंकाराचा वारा न लागो राजसा. की सिलेक्ट झाला, होणार आता क्लास 1-2चा अधिकारी, मिळणार मोठं ऑफिस, गाड्या, बंगले, अधिकार, हां, डोक्यात नको आहे जायला. ही ओळ संत नामदेवाची आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा ही संत नामदेवाची ओळ आहे. आणि ती सगळे जे वारकरी पूजा आरती होतात त्याच्या शेवटाकडे हे सगळं म्हटलं जातं. नामा म्हणे तया असावे कल्याण, जयामुखी निधान पांडुरंग, यांनी शेवट आहे त्याचा. ती अहंकाराचा वारा न लागो राजसा, की डोक्यात नको आहे जायला, सत्ता अधिकार डोक्यात नको आहे जायला. पंढरपूरच्या विठोबाची पूजा आता जातपात नाही, तुझी माणूस म्हणून गुणवत्ता, तुझा संत वाङ्मयाचा अभ्यास, तुझं स्वतःचं चारित्र्य, जगण्या वागण्या बोलण्यातली शुद्धता, आचाराची शुद्धता, तर आनंदाने ये कर. हे महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या तीर्थक्षेत्रांबद्दल आहे. कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी, मी एकच सामाजिक दुर्दैव म्हणतो एक प्रकारे, की त्या महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात जायला अजूनही स्त्रियांना परवानगी नाही. मी याचं वर्णन केलं आहे की महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला महालक्ष्मीलाच परवानगी नाकारताय तुम्ही. पण ते आहे ते चित्र ते आहे. पण कोल्हापूर म्हणजे महालक्ष्मी संस्थान, अंबाबाई संस्थानसुद्धा ताब्यात सरकारचे आहे. तुळजाभवानी, तिच्या विकासाचा आत्ता एक मुद्दा चालू आहे की तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास, आत्ताच्या महाराष्ट्राचं ह्याच्या आधीचं बजेट म्हणजे 2022च्या मार्चमध्ये मांडलेलं, महाराष्ट्रातली 5 तीर्थक्षेत्र ठरली आहेत की तिथल्या मंदिरांचा जीर्णोद्धारही, त्यानंतर काशी विश्वनाथ पद्धतीने जर तिथे नीट कॉरिडॉर आणि लोकांना भव्य नीट व्यवस्था, आणि मंदिर जे शेकडो वर्ष जुनं आहे ते नव्याने करता आलं तर, त्यामध्ये तुळजाभवानी पण आहे. तुळजाभवानी कळली तर शिवाजी महाराज पण कळणार, शिवाजी महाराजांचं कुलदैवत. आणि अशीच एक मराठी श्रद्धा की त्या तुळजाभवानीनी शिवाजी महाराजांना जणू तलवार दिली. आता हे सांकेतिक आहे, लक्षात ठेवा. त्या काळामध्ये तलवारीला सुद्धा नावं देण्याची एक पद्धत होती, घोड्याला नाव देण्याची पद्धत होती. आत्ता जसे काही काही वेळा विमानांना पण ठेवतात नाव, तो पायलट आपल्या विमानाला नाव ठेवतो, पायलट. दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब ज्यांनी टाकला, पॉल टिबिट्स नाव आहे त्याचं, त्यांनी त्याच्या विमानाला बायकोचं नाव दिलं होतं. आणि ती आनंदी या अर्थाने त्यांनी त्याच्या विमानाचं नाव होतं एनोला गे. त्या काळामध्ये गे शब्दाला आत्ताचा अर्थ नव्हता, नाहीतर तो आपल्याच बायकोबद्दल बोलतोय की माझी बायको गे आहे, म्हणजे फ्रेंड्समधला रॉस होईल. तर ते इंग्लिशमध्ये गे शब्दाचा अर्थ आहे आनंदी. तर त्याची पत्नी म्हणून तो त्या विमानाचं नाव एनोला गे. तसं तलवारीलाही नाव ठेवायची पद्धत होती, आणि शिवाजी महाराजांच्या तलवारीचं नाव भवानी आहे. पुन्हा ही श्रद्धा की हिच्यातच भवानी आहे, ही ती आई भवानी जिनी पराक्रमाची प्रेरणाही दिली जिजाऊंच्या कृपेनी. या श्रद्धा, त्यातले संकेत, त्याचे अर्थ काय होतात हे कळल्याशिवाय महाराष्ट्र कळणार नाही, आणि तो नाही कळला तर इफेक्टिव्ह अधिकारी होता नाही येणार आहे. ही सर्व तीर्थक्षेत्र. म्हणून महाराष्ट्र, महाराष्ट्राची संस्कृती, हा महाराष्ट्र कसा घडला, आकाराला कसा आला, आजचासुद्धा,
हे सर्व कळावं लागतं. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचा एक अप्रतिम किस्सा आहे. हा माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन म्हणजे ज्यांनी मराठ्यांचं राज्य संपवलं, आपलंच दुर्दैव. पण जे तिसरं इंग्रज मराठा युद्ध असं ज्याचं नाव आहे, ज्यातलं पहिलं इथे संगमावरच झालं, मुळामुठेचा संगम. दुसरं कोरेगाव भीमा, की जो आजच्या महाराष्ट्रातही सामाजिकदृष्ट्या ती जागा अर्थपूर्ण आहे आणि त्या युद्धाचे लढाईचे जे काही उलटसुलट शास्त्रशुद्ध अर्थ हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. आणि तिसरी लढाई नगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर आष्टी म्हणून ठिकाण आहे, आजही आहे. पण तिसरी लढाई तिथे झाली, आष्टी, आणि मराठ्यांचं साम्राज्य संपलं. त्याबरोबर भारताचं सार्वभौमत्वही खतम झालं. त्यावेळचा मुंबईचा गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. मी व्यक्ती म्हणून जरूर हे सांगतो की तो एक विचारी सुसंस्कृत व्यक्ती होता. त्याचं वाचन उत्तम होतं. मुंबईला त्याच्या नावाचं आजही कॉलेज आहे. आणि इकडं पुण्याला जसं मुख्यतः वाटत राहतं की फर्ग्युसन कॉलेजचं नाव नको बदलायला, राहू दे फर्ग्युसन. तो फर्ग्युसन कोण? तर टिळक, आगरकर, नामजोशी आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी जेव्हा डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि ते कॉलेज काढलं, तेव्हाचा मुंबईचा गव्हर्नर, आणि नुसता तेव्हाचा मुंबईचा गव्हर्नर म्हणून त्याचं नाव दिलं असं नाही आहे. त्यांनी टिळक, आगरकर, नामजोशी, चिपळूणकरांना प्रोत्साहन दिलं, मदत केली. ती जमीन सरदार शिरोळे म्हणून आहेत, त्यांची मोठी होती ती, त्यांनीही देऊ केली. आणि ह्या जेम्स फर्ग्युसननी मदत केली म्हणून त्याचं नाव दिलं. भारतभर तुम्हाला ठिकठिकाणी दिसेल बरं का असं. आसाममध्ये कॉटन ग्रीन कॉलेज म्हणून प्रसिद्ध आहे. तर हा जो कॉटन ग्रीन हा इंग्लिश ऑफिसर होता. पण जनतेला मान्य आहे की तो अत्याचारी नव्हता, दुष्ट नव्हता, भ्रष्ट नव्हता. आपलं दुर्दैव की तो परका आहे आणि राज्य त्यांनी केलं. पण केलं ते राज्य त्यांनी जरा स्थानिक पातळीला कोणा नीट केलं, लोकांच्या भल्यासाठी केलं. एल्फिन्स्टननी मराठ्याचं राज्य बुडवलं आहे, नकोच होतं बुडवायला, तो कितीही ग्रेट असला तरी. पण त्या एल्फिन्स्टननी एक फार छान नोंदवून ठेवलं आहे मूळचं. ब्रिटिश प्रशासनात त्यावेळी पद्धत होती, तिचं नाव आहे हँडिंग ओव्हर नोट नावाची पद्धत. म्हणजे की बदली झाली, एका अधिकाऱ्याची एका पदावरनं बदली झाली आणि तिथे दुसरा अधिकारी येतोय, तर त्या येणाऱ्या अधिकाऱ्याकरता हा जाणारा अधिकारी एक नोट करून ठेवायचा की तू आल्या पहिल्या दिवसापासनं पुन्हा तू शून्यातनं शिकणे असं नको. तर मी गेले 2-3 काय असेल ते वर्ष इथलं प्रशासन सांभाळलं, त्याच्या आधारे मी तुला माझ्या अनुभवाचा सगळा सारांश, निचोड तुझ्याकरता लिहून जातो, हँडिंग ओव्हर नोट. तर एल्फिन्स्टन मुंबईचा गव्हर्नर म्हणून जेव्हा बदलला आणि त्याच्या जागी जो यायचा होता तो कलकत्त्याहून यायचा होता. त्यावेळी गव्हर्नर जनरलची पद्धत अजून चालू झाली होती चालू. ती रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणजे 1774च्या नंतर आहे. आणि पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज आहे. त्याच्या आधी ईस्ट इंडिया कंपनीचे 3 वेगवेगळे गव्हर्नर्स असायचे, कलकत्ता, मुंबई, चेन्नई, म्हणजे त्यावेळेचं नाव मद्रास. आणि ते तिघं इंडिपेंडंटली लंडनमध्ये बसलेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरला उत्तरदायी होते. पण त्या रेग्युलेटिंग ॲक्टनंतर भारतातलं ईस्ट इंडिया कंपनीचं प्रशासन एका छत्राखाली आणलं. कलकत्त्याच्या गव्हर्नरला केला गव्हर्नर जनरल, उरलेले 2 त्याच्या हाताखाली. हे करा अभ्यास. पण असा एक कलकत्त्यात काम केलेला यायचा होता मुंबईला गव्हर्नर म्हणून. त्याच्याकरता माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननी हँडिंग ओव्हर नोट जी लिहून ठेवली, त्याच्यात लिहिलं आहे की तू इथल्या माणसांना सन्मानाने वागव. नीट ऐका तो काय सांगतोय, की तू इथली माणसं अत्यंत स्वाभिमानी आहेत. एल्फिन्स्टननी लिहिलं आहे की तू बंगालमध्ये ऑफिसमध्ये बसलायस आणि समजा स्थानिक बंगाली माणूस भेटायला आला आणि तू त्याला म्हणलास की खुर्चीत बैस समोर माझ्या, तर तो बंगाली माणूस नाही बसणार, उभा राहील. तू जरी म्हणलास की बैस खुर्चीत, तरी तो नाही बसणार. तुझा आग्रह केलास बैस, तर तो असा कोपऱ्यात गुडघ्याला मिठी मारून बसेल. पण तू जर मराठी माणसाला ऑफिसात आल्या आल्या बैस म्हटला नाहीस,
तर तो तुझ्यासमोर खुर्ची ओढून बसेल आणि तू हे न सांगणं अपमान समजेल, अपमान समजेल. लक्षात घ्या. रग, मराठी रग, रग आहे ती, मराठी रग आहे. कारण भारत जिंकलाय, ज्याचं नाव मराठ्यांचा इतिहास आणि शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन अख्ख्या भारतासाठी लढणे आणि बहुतेक वेळा जिंकणे. आत्ता हरलो असलो म्हणजे मनं नाहीत मोडलेली, आम्हाला नाही चालायचं आहे, ए चले तू एल्फिन्स्टन तुझ्या घरचा. ते एल्फिन्स्टन त्या गव्हर्नरला सांगतोय की तुझ्या ऑफिसात येणाऱ्या प्रत्येकाला पहिली गोष्ट तू सन्मानाने बसायला सांग. मग तुम्ही एल्फिन्स्टनच काय घेऊन बसलायत? सम्राट हर्षवर्धनाच्या काळात जो चिनी प्रवासी भारतात आला, युआन श्वांग नाव त्याचं, तो मुख्यतः 12पेक्षा जास्ती वर्ष भारतात, पण मुख्यतः होता उत्तर भारतातच. काही वर्ष तर तो सम्राट हर्षवर्धनाच्या दरबारात होता. पण तो त्यावेळचं भौगोलिक महाराष्ट्र, नाव महाराष्ट्र ह्यात आणखीन 2-5 मिनिटात आपण जाणार आहोत, पण त्यावेळचा हा जो सगळा प्रदेश, याही प्रदेशात तो फिरलेला आहे. त्यांनी वर्णन केलंय, महरठ्ठे असा त्यांनी वापरलेला शब्द आहे, महरठ्ठे, की ज्याचं पुढे रूप मराठे आहे. तो म्हणतो हे उंचीला कमी, वर्णाला सावळे, पण अत्यंत स्वाभिमानी आणि कष्टाळू आहेत. आणि अत्यंत स्वाभिमानी आणि कष्टाळू आहेत असं म्हणताना त्यांनी वापरलेला शब्द आहे भांडकुदळ आहेत. हा वापरला हा शब्द की भांडकुदळ आहेत. हां, पण एकदा एकाला शब्द दिला तर तो पाळतील. म्हणजे त्यांनी या अर्थाचं म्हटलं आहे की मैत्री केली तर त्याच्याकरता प्राण देतील, पण शत्रुत्व केलं तर त्याचा प्राण घेतील. अशा अर्थाचं वर्णन आहे युआन श्वांगनी मराठी माणसाचं. 7वं शतक साधारणपणे आजही खरं आहे का नाही बघा, की कॅरेक्टर जे फॉर्म होतं, इतिहासाचा अनुभव, भूगोलाचा परिणाम, सह्याद्री असो, त्याच्या रांगा असोत, वेगवेगळ्या सगळ्या मिळून त्यातनं तयार होणारं कॅरेक्टर, हेही समजलं. हा महाराष्ट्र समजून घेता आला तर प्रशासन पण उत्तम करता येणार आहे. विषय आत्ताचे असले तरी त्यांचं नातंसुद्धा त्या काळामध्ये जाऊन भेटतं. जसा की विषय घ्या अभिजात मराठी, अगदी काल आजमध्ये सुद्धा पेपरला बातम्या चालू आहेत. अगदी काल फर्ग्युसनच्या मैदानावर भारतीय पुस्तक मेळा चालू झाला आणि त्याच्यामधल्या एका सत्राला का एका संस्थेनी एका पुस्तकाच्या प्रकाशनाला, ते पुस्तकही उत्तम आहे, पण मराठीतले एक असामान्य लेखक महेश एलकुंचवार यांना बोलवलं होतं. आणि तुम्ही आजचे पेपर नीट वाचले असले तर महेश एलकुंचवार म्हणतायत की केंद्र सरकारने मराठीला अभिजात हा दर्जा देणे याच्यात आपण फार अडून बसायला नको आहे. भाषेची अभिजातता केंद्र सरकार 10 कोटी देते का नाही ह्यावरनं ठरत नाही. एलकुंचवार मुद्दा एक महत्त्वाचा म्हणतायत, पण मराठीला अभिजात हा दर्जा देणे हा मुद्दा गेली 20-25 वर्ष चालू आहे. अभिजात इंग्लिश शब्द आहे क्लासिकल, आणि त्याची व्याख्या काय की त्या भाषेला एक स्वतःचा स्वतंत्र 1000, 1500, 2000 वर्षांचा इतिहास पाहिजे आणि त्या भाषेमध्ये मूळचं ज्ञान निर्माण झालेलं असायला पाहिजे. असे 2 निकष आहेत. मला तर वाटतं की शेमडपोरसुद्धा सांगेल की मराठी या व्याख्येत बसते, मराठी या व्याख्येत बसते. भाषा म्हणून मराठीला 2300 वर्षांचा इतिहास दाखवता येईल. 2300 वर्षांचा. युआन श्वांगचंच वाक्य आहे हे, जेव्हा त्यांनी वर्णन केलेलं नाही सगळं. महरठ्ठे, साधारणपणाने बुटके, वर्णाला सावळे, पण अत्यंत चपळ आणि काटक आणि कष्टाळू आहेत आणि भानकुदळ आहेत. या सगळ्या सकट तो जे वर्णन त्यांनी वापरलेले शब्द आहेत की ते दिल्हे, घेतले ही भाषा वापरतात. म्हणजे दिले, घेतले, जुन्या शैलीच्या. हे 7वं शतक आहे. युआन श्वांग हे लिहितोय ते 7वं शतक आहे. आणि मराठीचा असा वारसा निदान इसवी सनाच्या पूर्वी 3ऱ्या शतकापर्यंतही जातो. प्राकृत ज्या वेगवेगळ्या भाषा होत्या त्यातल्या एकीचं नाव महरठ्ठी असं आहे जुन्या काळापासून. इसवी सन पूर्व 3रं शतक महरठ्ठी.
आणि मग असं मानलं जातं की त्या महरठ्ठीचंच पुढे काळानुसार बदलत गेलेलं रूप म्हणजे ही मराठी भाषा. आणि आज आपण जिला मराठी म्हणून ओळखतो तर ओके, पहिल्यांदा वाटलं की तिचा पहिला शिलालेख सगळ्यात जुना म्हैसूरच्या जवळचं तीर्थक्षेत्र जैन म्हणजे आपलंच सगळ्यांचं, काही वेगळंही नाही आहे, दुजाभाव तर त्याहून नाही. पण तिथला एक गोमटेश्वर बाहुबली तो असा उभा आहे, त्याच्या तळाशी खडकामध्ये कोरलेला शिलालेख आहे, श्री चामुंडराये करवियले. एक्झॅक्ट हे शब्द आहेत. आणि मोडी लिपी, मोडी म्हणजे रनिंग स्क्रिप्ट जणू की देवनागरी तीच आहे, पण अशी देवनागरी बोरू न उचलता लिहिली अखंड तर जशी होईल, त्यामध्ये हे शब्द आहेत, श्री चामुंडराये करवियले. पण पुढे रायगडमधल्या अक्षी या ठिकाणी एक शिलालेख सापडला, तो या श्री चामुंडराये करविलेच्या 100 किंवा 150 वर्ष आधी आहे. आणि आजचं मराठीचं रूपही तिथे दिसणं चालू होतं. आणि मग आहेत आद्य कवी मुकुंदराज, हे ज्ञानेश्वराच्या 100 वर्ष आधी. गद्य लेखक सगळ्यात पहिले गोविंद प्रभू म्हणजे चक्रधर स्वामी महानुभाव संप्रदायाचे, की ज्यांचं आत्मचरित्र कथन म्हणजे लीळा चरित्र हे जुन्या मराठीच्या शैलीमध्ये. आणि मग तिथून पुढे मराठीचा विकास, की ज्ञानेश्वरी ही तर एक मराठी भाषेचा उत्तुंग नमुना आहे, विकसित मराठी उत्तुंग पातळीला. आणि पुढे संतांनी समृद्ध केलेली मराठी. पुढे शाहीर, तर मराठी वाङ्मयामध्ये पंतकवी, संतकवी आणि तंतकवी असे शब्द वापरतात. तर पंतकवी म्हणजे आता हे मोरोपंत, की ज्यांच्या नावात पंत होता अशा अर्थाने येते, की कवीवर बारामतीचे मोरोपंत. संत कवी म्हणजे सगळे ज्ञानोबापासून तुकोबा आणि पुढेही झालेले अनेक संत, दासगणू महाराज, चिकार नाव होते, गुलाबराव महाराज म्हणजे ते विदर्भातले. आणि ती परंपरा सुदैवाने आजही चालू आहे. तंतकवी हे वेगवेगळ्या प्रकारचं काव्य करणारे, उदाहरणार्थ शाहिरी, तर मग त्यामध्ये आता हे नामजोशी, पठ्ठे बापूराव, अनंत फंदी, ही सगळी नावं त्याच्यामध्ये येतात. मराठीला अभिजात हे जे केंद्राने ठरवलेले निकष आहेत, कसं पण बसतेच मराठी त्याच्यामध्ये, पण दिलं जात नाही आहे, हे फॅक्ट आहे. आपल्याला माहिती नाही की त्याच्यात काय राजकारण आहेत, काय आहेत, का नाही दिली जात आहेत. दक्षिणेच्या 4ही भाषा आणि उडिया आणि संस्कृत अशा 6 भाषांना आत्ता आहे अभिजात दर्जा. मल्याळम, तमिळ, कन्नड, तेलुगू आणि उडिया. तर उडिया छानच भाषा आहे, आपलीच भाषा आहे. उडिया आणि मराठी खूप जवळचे आहेत बरं का, सगळं व्याकरण समान आहे, एक 80-90% शब्दसंख्या समान आहे. ती लिपी आहे वेगळी, पण ती देवनागरीशी पण खूप समान आहे. आणि समानता खूपच, भाषेचा इतिहास मराठीला उडियापेक्षा प्राचीन आहे. तर उडियालाही आहे क्लासिकल. तेव्हा अभिजात हा आत्ताचा प्रश्न, हे जे प्रशासन चालवताना महाराष्ट्र आणि MPSC करताही अभ्यास करताना, आता तर पुढच्या वेळ बहुधा मी प्रशासन चालवताना हे शब्द थोडा वेळ बाजूला ठेवतो, MPSC करता अभ्यास करता नाही, तर ते जे मुद्दे कळावे लागणार त्याला मग आपल्याला 1850च्या आधीचा महाराष्ट्र जेवढं जायचं खोल तरी आपल्याला जाता आलं पाहिजे. महाराष्ट्राचे संदर्भ थेट वेदापर्यंत सुद्धा जातात. आणि आता भारताच्या इतिहासात एक डिबेट, चर्चा आहे की नेमका वेदकाळ कोणता आणि सिंधू संस्कृतीचा काळ कोणता. आता सिंधू संस्कृतीला नाव सिंधू सरस्वती संस्कृती दिलं जातं. काही इतिहासकारांच्या मते आधी सिंधू संस्कृती, काही कारणामुळे ती जणू म्हणे नष्ट झाली आणि मग काळाच्या ओघात पुढे तिथे आर्य नावाचे लोक आणि त्यातून वैदिक संस्कृती आहे. पण या मांडणीला अशास्त्रीय, अनैतिहासिक हिला आधार नाही. आताची मांडणी आहे, एकतर आर्य असे काही बाहेरून आले केले वगैरे काही नाही आहे, ते सप्त सिंधूंच्या प्रदेशातले. आणि सिंधू संस्कृतीचा काळ आणि वैदिक काळ एकसारखा आहे, जुळतो. मी आत्ता त्या वादात न जाता MPSC करता आपल्याला विषय एवढा सांगतोय की ती जी काही सिंधू किंवा सिंधू सरस्वती संस्कृती आहे तिच्या दक्षिणेचा भाग त्यावेळच्या महाराष्ट्रापर्यंत आहे. आणि इथे इनामगाव नेवास्याच्या जवळ
आणि तरी आणखीन 2-3 आहेत. मी आत्ता उभ्या बोलताना का त्यांनी काय फार बिघडते असं नाही आहे, पण महाराष्ट्राचे संदर्भ पाषाण कालापर्यंत मागे जातात. निओलिथिक, पॅलिओलिथिक इथपर्यंतसुद्धा जातात. आणि मग सिंधू किंवा सिंधू सरस्वती, दायमाबाद हे ठिकाण आहे, हे इनामगाव येतं. इथे सिंधू संस्कृतीतलं हे गाव होतं असे पुरेसे आर्किओलॉजिकल उत्खननशास्त्रातले पुरावे आढळून आलेले आहेत. पुढे वेदकाळानंतरचा मानायचा झाला तर रामायण म्हणजे महाकाव्यांचा काळ, एपिक एज. तर इकडं प्रभू श्रीरामाचे पायच, इथं पंचवटी आजही पवित्र आहे. त्यामुळे नाशिक, पंचवटी. नाशिकला नाशिक नाव कशामुळे? त्याच्या मागचे जे 2 सिद्धांत आहेत, की एक आहे की हे गाव 9 शिखरांवर बसलेलं आहे म्हणून नवशिखा. ते नवशिखाचं बोलण्याच्या ओघात नाशिक झालं. पण दुसरा सिद्धांत आहे की रावणाने कट कारस्थान करून राम लक्ष्मणाचा निपात करायला शूर्पणखेला पाठवलं, की भावाभावांच्या मध्ये भेद निर्माण कर, तेच एकमेकाशी भांडतील असं सुरू कर. आणि मग ते भेद कशातनं निर्माण होतात? भल्या भल्यांच्या मधली दोस्ती पोरीवरनं बिघडते. शूर्पणखेला रावणाने दिलेलं काम हे मूळच्या रामायणातलं सांगतोय. आत्ता अनेक जण ते सगळं विकृत करून राम आणि लक्ष्मणच कसे वाईट होते आणि काही कारण नसताना त्यांनी शूर्पणखेचं नाक कापलं. तू फार तर नाही म्हणायचं होतं, तू नाक का कापलं? ती म्हणत होती माझ्याशी लग्न कर, तू फार तर नाही म्हणायचं, तू नाक का कापलं? पण हे सगळं अविचारी आणि मूर्खासारखं आहे बरं का. शूर्पणखा राम लक्ष्मणात भांडण लावायला आली होती आणि सीतेची हत्या करायला निघाली होती. हा मूळच्या रामायणातला संदर्भ आहे. बाकी लक्ष्मणाने, ती आधी लक्ष्मणाकडे गेली तर लक्ष्मण म्हणाला की नाही, माझी पण पत्नी आहे, जरी ती अयोध्येमध्ये असेल, पण हवं तर तू माझ्या मोठ्या भावाला बोल. त्याला भेटले का असं उलटं काहीतरी. राम म्हणतोय माझी पत्नी बरोबर आहे, माझा भाऊ आलाय त्याची पत्नी का, काय जे असेल ते. पण त्या नादामध्ये त्यांनी शूर्पणखेची नासिका, नाक कापलं, ते ठिकाण म्हणून नाशिक. असा पण एक सिद्धांत आहे. जसा तुम्ही खानदेश हा शब्द कसा आला? आत्ताचे धुळे, जळगाव, नंदुरबार वगैरे जिल्हे, हा खानदेश जो छान प्रदेश आहे महाराष्ट्रातला. खानदेशमधली लोकं पण छान आहेत. आत्ता सहज तुमच्याशी बोलताना खानदेशमधले वेगवेगळे पदार्थ पण मला आठवत आहेत. हे डिसेंबर महिना आला म्हणजे भरीत पार्टी असते. भरीत पार्टीचे दिवस मस्त असते. खास पिकणारा वांग आणि असं बादली भरून केलेले असते भरीत, आणि भरीत पार्टी. किंवा खानदेशामध्ये पुरणाची पोळी. हा चाणक्य मंडलमधला फेमस जोक आहे की मला आयुष्यभर पुरणाची पोळी मिळतेच आहे, मला उच्चार नीट करावा लागतो. तर एक खापरावर भाजलेली एक आहे खास पद्धत असते की त्याची खापरावर, गरम केलेल्या खापरावर ती भाजायची असते. तोंडाला पाणी सुटलं का नाही बघा, आणि नसलं सुटलं तर लकडी पूल. माझ्या सुटलं बोलता बोलता, जेवायची वेळ पण जवळ आलेली आहे. असे एकाहून एक मस्त मस्त पदार्थ. याला खानदेश नाव कसं पडलं? एक सिद्धांत आहे की एकेकाळी ज्या 5 बहामनी राज्य होती त्यातलं एक आहे फारुकी राजवट. फारुकी नावाचे राज्यकर्ते, तिचे स्थापना करणारा कोणतरी खान, शाहरुख, आमिर, सलमान म्हणून पडलं. मला मान्य नाही, मला अजिबात मान्य नाही आहे, अजिबात मान्य नाही आहे. कारण खानदेशवरचा दुसरा सिद्धांत आहे कान्हा, कृष्णाचा प्रदेश, कान्हदेश. त्या कान्हदेशचा प्राकृत उच्चार करताना होऊन त्याचं झालं खानदेश. जबकि जाता जाता लक्षात ठेवा की ॲक्च्युली ही जी खान ही पदवीसुद्धा जी आहे ना, ही अशी मूळची इस्लाममधली नाही आहे. मंगोल्स, चेंगीज खान जो एकाच वेळी पराक्रमी आणि अत्यंत क्रूर नेता होऊन गेला, तो बौद्ध आहे, धर्मानी बौद्ध आहे. चेंगीज खान धर्मानी बौद्ध आहे. त्याचे पुढचे वारससुद्धा कुबला खान वगैरे हे बौद्ध आहेत.
पुढे त्यांनी केव्हा तरी इस्लाम स्वीकारला. त्यातून ही खान हे रूढ होत गेलं. मग माय नेम इज खान अँड आय एम नॉट टेररिस्ट. पण खानदेशला नाव कसं पडलं हे थेट कान्हा कृष्णापर्यंत जातो. जसा रामायणात दंडकारण्य आहे आणि तो म्हणजे हा पंचवटी आणि अरण्याचा प्रदेश, आणि इथून राम पुढे जिथे गेला तिथे पुढे विजयनगरचं साम्राज्य बहरलं. म्हणजे वाली आणि सुग्रीवाचं जे राज्य आहे ते म्हणजे आत्ताचा हम्पी हा प्रदेश, आत्ताच्या कर्नाटकातला. आणि तो रामाचा मार्ग रामायणात वर्णन केलेला दाखवता सुद्धा येतो. असं महाभारतात आहे. महाराष्ट्र महाभारतात आहे. सर्वजणांनी अजिबात निराश न होता आपल्या दैदिप्यमान पूर्वजांचा आदर्श ठेवावा. कारण रुक्मिणीच्या बापाची इच्छा होती की तिचं लग्न शिशुपालाशी व्हावं, पण रुक्मिणीचं मन होतं कृष्णावर. म्हणून रुक्मिणीने कृष्णाला पत्र पाठवलं आणि माझं लग्न करायचं चाललेलं आहे तर मला पळवून नाही. आणि आळंदी किंवा देहूला जाऊन नमस्कार करून घरी डायरेक्ट आई वडिलांना दोघं मिळून, आणि हल्ली बहुधा तिघं पण, म्हणून आशीर्वाद मागायला जायचं असतं. तशी रुक्मिणी कृष्णाला म्हणते. आणि मग कृष्णाने खरोखरच प्लॅन करून महाभारतातला अध्याय रुक्मिणी हरण. हरण म्हणजे पळवून नेणे. पण ते अन्याय अत्याचाराने नाही आहे, ते ॲनिमल चित्रपट नाही आहे. तो तिचा चॉईस आहे. ती सांगते पती म्हणून मनापासून मी तुलाच वरलं आहे आणि माझा विवाह तुझ्याशीच झाला पाहिजे. रुक्मिणी स्वयंवर. आणि आता दारातल्या तुळशीच्या रूपाने ती रुक्मिणी असते. ही पण आपली भारतीय घरांमधली लक्षात असेल तर श्रद्धा आहे. हल्ली तर काही जणांना तुळस आठवण पण करून दिली पाहिजे. आपल्याला ह्या वास्तूला हे मंदिर आहे असा जो फील द्यायचा आहे, त्याला ज्या काही गोष्टी केल्या त्यातली एक आहे खाली तुळशी वृंदावन केलं आहे. पण तिथे पण एक अशी श्रद्धा किंवा सांस्कृतिक संकल्पना आहे की ती तुळस रुक्मिणी तुळशीच्या रूपाने तिथे आहे. आणि मग ते तुळशीचं लग्न असतं दिवाळीच्या शेवटाकडे. त्याचा संदर्भ थेट महाभारतापर्यंत आणि ह्या सांस्कृतिक जाणीवेपर्यंत जाऊन पोचतो. मी हे सांगायला वेळ का घेतला तर रुक्मिणी आहे कौंडिण्यपूरची. आणि ते कौंडिण्यपूर म्हणजे आत्ताच्या विदर्भातलं नागपूरच्या जवळचं गाव आहे. आता एक छोटं गाव आहे ते, पण नाव अजूनही कौंडिण्यपूरच आहे. तो विदर्भाचा संदर्भ आहे. हा महाराष्ट्र हा शब्दसुद्धा कसा अस्तित्वात आला याचे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत त्यातला एक आहे की 3 वेगवेगळे प्रदेश होते ज्यांना राष्ट्रिक असं नाव आहे. एकाचं नाव कुंतल. कुंतल म्हणजे कराड. दुसऱ्याचं मी आत्ता बोलताना विसरतोय, पण तो सगळा सह्याद्रीचा पश्चिम ते पूर्व असा सगळा पट्टा येतो मराठवाड्यासकट. आणि तिसरं राष्ट्रिक आहे विदर्भ. आणि महाराष्ट्र नाव का तर तिन्ही एकत्र येऊन एक समान प्रदेश, त्याची भाषा संस्कृती यातलं साम्य म्हणून शब्द महाराष्ट्र. दुसरा सिद्धांत हा पण आहे की इथला मुख्य समाज एकेकाळी पुढच्या काळाच्या ओघात ज्याला महार शब्द पडला ते राष्ट्र म्हणजे प्रदेश. आणि त्यातल्या महार शब्दाचे सुद्धा भाषाशास्त्रीय व्युत्पत्तीबद्दल एक तज्ज्ञांची एक थिअरी आहे की ॲक्च्युली तो शब्द महाआर्य शब्दाचं प्राकृत भ्रष्ट रूप आहे. महाआर्य महाराष्ट्राला पडलेली नावं. आपण त्यानंतर इतिहास काळाकडे येऊ लागलो तर पहिलं दिसून येतं घराणं सातवाहन आहे. की मौर्यांच्या साम्राज्यामध्ये थेट कावेरीपर्यंतचा प्रदेश होता. आत्ताच्या अफगाणिस्तान सकट, आत्ताच्या आसाम सकट. त्यामुळे ज्याला नंतर महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं तो सुद्धा मौर्य साम्राज्यात होता. पण इसवी सन पूर्व 2रं शतक उत्तरेतलं मौर्य साम्राज्य दुबळं होणं चालू झालं. ग्रीकांचं पुन्हा आक्रमण झालं. तो आक्रमक आहे मिनॅंडर. तो पुढे पुढे सरकतोय. पण शेवटचा मौर्य राजा आहे बृहद्रथ मौर्य.
आणि सम्राट अशोकाचं जे अहिंसेचं धोरण आहे ते थोडं टोकाला जाऊन मधली 70-80 वर्ष सैन्याकडे दुर्लक्षच आहे, संरक्षणाची तयारीच नाही. त्यामुळे तो मिनँडर पार अयोध्या पार करून आता तो पाटलीपुत्रावरच यायला निघालाय. अशा वेळी मात्र मग बृहद्रथ मौर्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग यांनी बृहद्रथ मौर्याची हत्या केली, सत्ता ताब्यात घेतली आणि सैन्य घेऊन त्यांनी मिनँडरचा परत अफगाणिस्तानपर्यंत पाठलाग आणि पराभव केला. पण त्यावेळी महाराष्ट्रामध्ये आधी जे मौर्यांचे राज्यपाल एका प्रदेशाचे प्रांताधिपती त्यांनी मग स्वतंत्र घराणं आणि राज्य स्थापन केलं. महाराष्ट्राच्या इतिहासातले ते पहिलं आणि दैदिप्यमान घराणं म्हणजे सातवाहन. ते इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात ज्याच्यापासून सुरू होतं तो मानला जातो सीमुख. सीमुख हे प्राकृत नाव आहे, त्याचा संस्कृत उच्चार श्रीमुख आहे. तर सीमुख सातवाहनापासनं ही सातवाहन राजवट चालू होते आणि ती पुढे सुमारे 450 वर्षे. आणि जुनी महरठी प्राकृत भाषा म्हणून ती सातवाहनांच्या काळात आहे. आता हे सातवाहन कोण कुठले यावरही वेगवेगळे सिद्धांत आहेत. उदाहरणार्थ त्या घराण्याला नाव आहे आंध्रभृत्य, एकच शब्द आहे, थोडा जिभेला व्यायाम आहे, पण शब्द आहे आंध्रभृत्य. त्या आंध्रभृत्य या उल्लेखामुळे तेलुगू म्हणजे आंध्र प्रदेश आता तेलंगणाई त्यांचा दावा आहे की हे सातवाहन मूळचे त्या भागातले आहेत. सातवाहनांची राजधानी होती प्रतिष्ठान म्हणजे आत्ताचं पैठण. साम्राज्याची राजधानी होती प्रतिष्ठान, आत्ताचं पैठण. आणि त्यातला सर्वात पराक्रमी राजा म्हणून आहे गौतमीपुत्र सातकर्णी, आईवरनं नाव सांगणारा, नर्मदेच्या दक्षिणेला शकांचा पराभव करणारा. त्या गौतमीपुत्र सातकर्णीला 2 पदव्या आहेत, छोट्या छोट्या, लक्षात ठेवायला एकदम सोप्या. एक आहे शक यवन पल्लव निषूदन असं, आणि दुसरी ह्याच्याहून सोपी आणि छोटी आहे. पण पहिली आहे शक यवन पल्लव निषूदन, म्हणजे ज्यांनी शक यवन आणि पल्लव म्हणवणारे लोक यांचा सगळ्यांचा पराभव केला. निषूदन यांचा पराभव करणारा गौतमीपुत्र सातकर्णीला पदवी शक यवन पल्लव निषूदन. आणि दुसरी पदवी आहे त्रिसमुद्र तोय पीत वाहन, एकच शब्द आहे, सलग एक शब्द आहे, त्रिसमुद्र तोय पीत वाहन. याचा शब्दशः अर्थ आहे ज्याचं वाहन म्हणजे घोडा, 3 समुद्रांचं पाणी प्यालेले आहेत म्हणून त्रिसमुद्र तोय. तर त्रि म्हणजे इकडं पश्चिमेकडचा, त्यावेळेला त्याला त्या काळात काही अरबी समुद्र हे नाव नव्हतं, जे काही असेल ते. पूर्वेकडचा त्यालाही त्या काळामध्ये काही बे ऑफ बेंगॉल, बंगालचं उपसागर हे नाव नव्हतं, जे काही त्या काळातलं असेल ते. आणि आत्ता ज्याचं नाव आहे हिंद महासागर. असं 3 म्हणजे गौतमीपुत्राची राजवट नर्मदेच्या दक्षिणेला संपूर्ण जो दक्षिण भारतीय द्वीपकल्प आहे पेनिन्शुला त्याच्यावर पूर्ण होती. बाकी हे सातवाहन राज्यकर्तेसुद्धा एनलाइटन्ड, अत्यंत सुशिक्षित, विचारी, बेसिकली न्यायी, प्रजेच्या कल्याणाची काळजी घेणारे. आणि त्यांच्यासुद्धा गोष्टी सांगाव्यात तेवढ्या कमी. वारसा एखादा प्रदेश घडतो, माणसं आकाराला येतात, अरे म्हणजे काय. आजही स्वातंत्र्यानंतर भारताने 2 कालगणना स्वीकारलेल्या आहेत अधिकृत भारताच्या आपल्या. ही जी इंग्लिश वर्ष आता 2023 ते लवकरच संपेल, 2024. आता याला शब्द आहे सीई. सीई म्हणजे कॉमन एरा, की ओके जगाने हे कॅलेंडर स्वीकारलं आहे. हां, तरी भारताचं स्वतंत्र भारताने अधिकृत 2 कालगणना स्वीकारल्यात. एक आहे सौर कालगणना. तर सौर म्हणजे जी सूर्याच्या हालचालीवरनं तिचे महिने दिवस ठरतात, सौर. आणि ते आहे विक्रम संवत, की जे कॉमन एराच्या 58 वर्ष पुढे आहे. म्हणजे तुम्हाला आत्ता चालू विक्रम संवत कोणता हे उत्तर हवं असेल तर आत्ता चालू जे कॉमन एरा म्हणजे 2023 + 58 करा की ते विक्रम संवतचं येतं. आणि आपल्याकडचा विक्रम संवत दिवाळीत चालू होतो, बलिप्रतिपदा
नव संवत्सर तर ते विक्रम संवत आहे आणि भारताने स्वीकारलेली दुसरी कालगणना आहे शालिवाहन शके. ही चांद्र कालगणना आहे. म्हणजे ही चंद्राच्या प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत आणि पुन्हा पौर्णिमेपासून ते आता अमावस्येपर्यंत यावर जी आधारित कालगणना आहे तिला म्हणतात चांद्र, चंद्राच्या हालचालीवर. म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ आहेत का महिने बघा तुम्ही, लक्षात ठेवा बुवा. हल्ली अनेकांना काय पत्ताच नसतो, अनेकांना काय माहितीच नसतं. तरी मी आता जो छोटा किस्सा सांगतो, नाहीतरी उद्या आपण कंटिन्यू करणार आहोत तर मला थोडा फालतूपणा करू दे. आपली ही वास्तू नव्हती सदाशिव पेठेतली आणि एका 14 जानेवारीला माझाच तास होता त्या वर्षीच्या UPSCच्या बॅचवर आणि अनायसे माझाच तास आहे म्हणून मी वर्गात प्रार्थना म्हणजे उपासना झाल्या झाल्या प्रत्येकाच्या हातावर हलवा ठेवत होतो, तिळगुळ. तर आईवडिलांनी ज्या कार्टीला नाव ठेवलंय मीरा, तसं मी तर अंगांच्या मधनं चालत चालत असं तिच्यापर्यंत तिच्या हातावर मी हा हलवा ठेवला. तिने असा, ती म्हणली हा कशासाठी आहे? मी म्हणलं मी व्हॅलेंटाईन डे 1 महिना आधी साजरा करतो. आणि अजूनही जे हसत नाहीत त्यांच्याकडे बघून घ्यावं लागणार आहे मला. सांस्कृतिक संदर्भ आणि अरे संक्रांत आणि तर त्यानिमित्ताने तरी तिळगुळ घ्या, गोड बोला. आणि भारतीय महिने 12 स्वतःला विचारावर का येत आहेत का सांगता की चैत्रपासून फाल्गुनपर्यंत. तो शालिवाहन हा आयदर सातवाहन घराण्यातला एक सम्राट आहे, राजा आहे, किंवा सातवाहन घराण्यालाच दुसरं नाव शालिवाहन आहे. आणि दुर्दैव आहे की इतिहासात असं नेमकं पुराव्यांनी बोट नाही ठेवतात की हा शालिवाहन राजा कोण, की जो स्वतः कवी पण होता. आणि तो असा महापराक्रमी आणि प्रजाहितदक्ष, लोकांची काळजी घेणारा, उत्तम चारित्र्याचा स्वतः कवी त्याच्या नावाने चालू झाला. तो येतो कॉमन एरा -78. हे गणित आहे त्याचं की कॉमन एरा -78 शालिवाहन शके. हल्ली लोक जवळजवळ रेडिओ ऐकत नाहीत, पण जर ऐकला तर सकाळी 6 वाजता जेव्हा भक्तिगीतं चालू होतात त्याच्या आधी ती जी निवेदिका असते ती सांगते आज शालिवाहन शके अमुक अमुक, आणि मग आधी वंदे मातरमचे सूर येतात आणि मग भक्तिगीतन वगैरे काय ते चालू होतात. ते सातवाहन घराणे, सगळ्या भारताने जी कालगणना स्वीकारली ते सातवाहन घराणे. जिथपर्यंत मी आलो आहे तिथे मी आता स्वतःच्या मनाला सांगतोय की मी तुम्हाला एक शेवटचा सांस्कृतिक फारच मोलाचा प्रचंड अर्थपूर्ण संदर्भ सांगतो. तो म्हणजे ज्यावेळी हाल सातवाहन, हाल नाव आहे त्याचं, हाल सातवाहन हा सम्राट आहे, त्याच्या राज्यामध्ये गुणाढ्य नावाचा पंडित आहे, महान पंडित, आणि हा संस्कृत भाषेचा पंडित आहे. तो ठरवतो की जनसामान्यांमध्ये ज्या भाषा बोलल्या जात आहेत आपण त्याचाही अभ्यास करू, जनसामान्यांमधल्या चालीरीती, कथा, कहाण्या, दंतकथा, श्रद्धा, गोष्टी, लोककथा एकत्र करू आणि स्थानिक भाषेत म्हणजे प्राकृतामध्ये आपण ग्रंथ रचना करू. या गुणाढ्यानी असा महाराष्ट्रभर संपूर्ण अभ्यास करून एक महान टाइमलेस कालातीत ग्रंथ सिद्ध केला. त्याचं नाव आहे बृहत कथा सरित सागर. इसवी सन 200च्या आधी, गौतमीपुत्रानंतर आहे हा. हाल सातवाहन गौतमीपुत्रानंतर येतो, पण त्याही वेळची महाराष्ट्रातली प्राकृत भाषा, तिच्या वेगवेगळ्या बोली व्हर्जन्स, आवृत्ती होत्या की ज्यातल्या एखाद्या पैशाची असं सुद्धा नव्हतं, पैशाची. आज काही भाषातज्ञांचं म्हणणं आहे की जिला नाव पैशाची ही मुख्यतः डोंगर दऱ्यात राहणारा, म्हणजे ज्यांच्याकरता आज शब्द वापरला जातो आदिवासी किंवा वनवासी त्यांची. पण या संस्कृतचा पंडित असलेल्या गुणाढ्यानी जनसामान्यांच्या भाषा
आणि लोककथांचाही अभ्यास करून हा ग्रंथ तयार केला. प्राकृतात आहे तो, म्हणजे जुनी मराठी उत्क्रांत होत जी तयार झाली त्याच्यातली बृहत्कथा सरित सागर. आणि हा हाल सातवाहन स्वतः उत्तम कवी आहे. तो संस्कृत आणि प्राकृत दोन्हीतला कवी आहे. तुमच्या कोणाच्या जर लक्षात असेल दुर्गा सप्तशती किंवा तिला दुसरा शब्द आहे गाथा सप्तशती, म्हणजे दुर्गेचं वर्णन करणारे आणि भक्ती करणारे 700 श्लोक. तिचा कवी आहे हा हाल सातवाहन. सम्राट स्वतःच पण उत्तम कवी आहे हाल सातवाहन. त्या गुणाढ्याला वाटलं की आपल्या राजाला विद्वत्ता, अभ्यास, ग्रंथ याचा कदर आहे, आदर आहे, म्हणून तो प्रतिष्ठान म्हणजे पैठणला सगळं घेऊन गेला. सगळं एकत्र केलेलं प्रचंड केलेलं काम. मिथ दंतकथा असं म्हणते की गुणाढ्यांनी 7 लाख कहाण्या गोळा केल्या होत्या, एकत्र केल्या होत्या. आणि ते सगळं बरोबर घेऊन तो गेला की राजाला आपण हे सांगू, मी हे काम केलं आहे आणि आता केलं आहे, आता राजाश्रय मिळाला तर आपल्याला हे त्याच्या आवृत्ती, त्याचं पुस्तक, त्याचे सगळं करता येईल. त्याला 1 महिना राजाची वेळच मिळाली नाही. म्हणून 1 महिन्याने मात्र तो वैतागला आणि निघून गेला. पण निराश झाला, उदास झाला आणि कुठल्या तरी जवळच्या जंगलात जाऊन त्यांनी यज्ञ अग्नी पेटवला आणि अशी एक एक कथा घ्यायची, ती एकदा वाचायची आणि अग्नीत अर्पण. इतका तो उदास की सगळं वाया आहे, सगळं युजलेस आहे, काही तर राजालाही कदर नाही, मी कशाचे कष्ट केले, उदास होऊन त्यांनी ते चालू केलं. इकडे राजधानीमध्ये म्हणजे प्रतिष्ठानला केव्हा तरी त्या हाल सातवाहनाला लक्षात आलं, आठवलं की असा असा एक पंडित आपली वेळ मागत होता आणि फार काळ, म्हणून त्यांनी मग शिपायांना पाठवलं की त्यांना बोलवून आणा. तर शिपायांनी प्रतिष्ठानमध्ये शोध घेऊन सगळं करून सांगितलं की नाही येत, गेले, आता निघून गेले. म्हणजे तो विद्वत्तेचा ताठा आहे बरं का. मग लक्षात ठेवा की तो पण मराठी वारसा आहे की ज्ञान सत्तेसमोर झुकत नसतं. जातीपातींचा संबंध नाही आहे, पण ज्ञानालाच जास्ती आदर आणि असलाच पाहिजे. पुन्हा जातीपातीमध्ये न आणता सांगतोय की जर एक विकसित संस्कृती हवी असेल तर राजसत्तेनी ज्ञानसत्तेसमोर नम्र असलंच पाहिजे. समाजाच्या चालचलनमध्ये जास्त सन्मान ज्यांनी ज्ञानसाधना आणि त्या ज्ञानामध्ये भर घालत आहेत. 50 वेळा रिपीट करतो की याचा जातीपातींशी काही संबंध नाही. आधुनिक काळात प्राचीन असेल तर वर्णव्यवस्था आणि त्यामुळे राजांनी ब्राह्मणांचा आदर करायचा. हे नुसता जातीपाती त्याच्यात मी आत्ता जात नाही आहे, पण मी आधुनिक काळाला सुद्धा सांगतो. या हाल सातवाहनाला लक्षात आलं की तो नाराजून निघून गेला आहे. म्हणून त्यांनी शिपायांना आदेश सोडला की असेल तिथून त्यांना शोधून काढा आणि घेऊन या. त्या शिपायांनी जंगलामध्ये शोधलं, अग्नी पेटवला आहे आणि तो एक एक हे अर्पण करतो आहे. ते म्हणाले की राजांनी बोलवलं आहे. हां, आता मराठी मस्ती की गुणाढ्य म्हणला मी आलो होतो, महिनाभर थांबलो होतो, आता राजाला जर मला भेटायचं असेल तर म्हणावं इथे ये. वारसा लक्षात ठेवा की म्हणावं इथं ये. आणि हाल सातवाहन खरंच आला. कोणासमोर माज करतो माहिती आहे का तुला मी कोण आहे, आणि मुसक्या आवळून आणीन कसा नाही येत बघतो वगैरे नाही आहे. हाल सातवाहन जंगलात आला आणि नमस्कार करून म्हणला क्षमस्व. आणि पण हे तुम्ही काय करताय. आणि गुणाढ्य म्हणला की मी एवढं गोळा केलं होतं, तुमची भेट न मिळाली, मी उदास झालो, मी ते सगळं जाळून टाकतोय. हाल सातवाहनीने त्याला विनंती केली की तुम्ही महाकष्टाने हा ज्ञानाचा साठा एकत्र केला आहे, हा तुम्ही घालवू नका. तर आधी राजाने विनंती केली त्या सगळ्या कथा पुन्हा लिहा. तर गुणाढ्य म्हणला माझी अख्ख्या आयुष्याची तपश्चर्या आहे, इथून पुढे माझ्याच्याने होईल असं मला वाटत नाही. मागे जे काही उरलं होतं ते म्हणजे आत्ताही तो चाड आहे ग्रंथ सणसणीत बृहत्कथा सरित सागर. आणि इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापूर्वीचा हा प्रदेश काय होता, लोक कशी राहत होती, सुबत्ता कशी नांदत होती, कलाकृती कशा असामान्य होत्या, महाराष्ट्राच्या संगीताच्या परंपरा थेट त्या बृहत्कथा सरित सागरपर्यंत जातात. वेगवेगळ्या देवदेवतांच्या परंपरा, स्थानिक अनेक यात्रा, उरूस, जत्रा वगैरे ज्या निघतात त्यांच्या परंपरा, सगळ्याची मुळं त्या बृहत्कथा. आणि बृहत्कथा सरित सागरमध्ये दिसणारा समाज एक विकसित समाज आहे, बेसिकली आनंदी समाज आहे. आणि बाकी ठीक आहे 4 गुणदोष जे प्रत्येकात ते बृहत्कथा सरित सागर वाचताना असतातच. 1962 मध्ये
चीननी भारतावर जेव्हा आक्रमण केलं 19 ऑक्टोबर 1962, आणि पंडित नेहरू हादरून गेले. दुर्दैव आपलं की सैन्यही कोलमडलं. अशा वेळी नेहरूंनी आता देशाची संरक्षणाची धुरा सांभाळायला बोलवलं यशवंतराव चव्हाण यांना. पुढे कधीतरी जसे आपण आधुनिक महाराष्ट्राकडे येऊ तसे मला माहिती आहे की 4 शब्द मी महत्त्वाचे यशवंतराव चव्हाण साहेबांबद्दल सुद्धा बोलीन. पण नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांना केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून बोलवलं याचं आचार्य अत्रेंनी एक अप्रतिम वर्णन केलं. आचार्य अत्रे महान माणूस. नुसतं आचार्य अत्रेंवरही बोलायचं आलं तर मला निदान 1-1.5 तास, आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही अख्खा 1.5 तास कंटिन्युअस खळखळून हसत असाल की आचार्य अत्रे नावाचा जो अफलातून माणूस या महाराष्ट्रातून गेला आणि ज्या क्षेत्राला हात लावला त्या क्षेत्रात ग्रेट काम आहे. नाटकं लिहिली, ग्रेट. पुढे राजकीय नेता झाले, ग्रेट. उद्या माझ्या बोलण्यात थोडा संदर्भ संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा येईल, त्याचा तोफखाना आचार्य अत्रे. वृत्तपत्र काढली, ग्रेट. सिनेमे काढले, ग्रेट. जे जे लेखन केलंय सगळं ग्रेट, ऑल टाईम ग्रेट. जे मिळेल तेव्हा जरूर वाचा. आचार्य अत्रेंचं आत्मचरित्र 5 खंडांचं आहे. 5 कऱ्हेचे पाणी असं त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. 5 अप्रतिम आत्मचरित्र आहे. समजा एवढे 5 खंड वाचायला वेळ लागेल वाटलं तर आणखीन एक छोटा आहे की ज्याचं नाव आचार्य अत्रेंनी दिलं आहे, मी कसा झालो. आणि आपल्याच व्यक्तिमत्वातला एक एक पैलू कसा घडत गेला. आचार्य अत्रे एक्स्ट्राऑर्डिनरी वक्ता होते. तर त्या मी कसा झालोतला एक अध्याय मी वक्ता कसा झालो याचा आहे. पुण्यातली तिकडे जी कॅम्प एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था आहे तिचे संस्थापक आचार्य अत्रे. पदरचे पैसे घालून त्यांनी गोरगरीब बहुजनांच्या शिक्षणासाठी ती संस्था सुरू केली. त्यांच्याचवर आरोप आला पैसे खाल्ल्याचा. पैशात काहीतरी गडबड. किती? 2 रुपये 13 पैसे. 2 रुपये 13 पैसे. पण आचार्य अत्रे त्या काळच्या समाजात काही काळासाठी जणू बदनाम झाले. त्यांच्याशी कोणी बोले ना. त्या काळात त्यांना दारूचं व्यसन लागलं. तर मी कसा झालोतला एक चॅप्टर त्यांनी तितक्याच प्रामाणिकपणे मी बेवड्या कसा झालो असंच आहे त्या चॅप्टरचं नाव. मी बेवड्या कसा झालो. अफलातून माणूस हे सांगतो मी. त्या आचार्य अत्रेंनी वर्णन केलं की सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला. त्यावेळी आधुनिक मराठीतले माझ्या मते एक ऑल टाईम ग्रेट जागतिक दर्जाचे कवी म्हणजे कवी कुलगुरू कुसुमाग्रज. शरीरानी सदैव होते तोर नाशिकला असत. नाव वा शिरवाडकर. म्हणताना त्यांना तात्यासाहेब शिरवाडकर पण म्हणत असत. एकेवेळी महाराष्ट्राचा एक पुरस्कार द्यायचा होता आणि एका कमिटीमध्ये चर्चा चालू होती. तर काँग्रेसचाच एक फार चांगला सुसंस्कृत नेता आहे उल्हासराव पवार. उल्हासदादा म्हणतात. माझा त्यांचा छान परिचय आहे. त्यांचा स्वतःचा महाराष्ट्र आणि संस्कृतीचा अभ्यास आहे. तर मीटिंगमध्ये ते म्हणले की हा पुरस्कार कुसुमाग्रजांना देऊ. कोणीतरी दुसरं म्हणलं हा पुरस्कार कुसुमाग्रजांना देऊ. उल्हासदादांनी ते लगेच उचलून धरलं. काही प्रश्नच नाही. फक्त तात्यासाहेबांना एकदा विचारायला हवं की तुम्हाला मान्य आहे का. तर मीटिंगमध्ये सुरेश कलमाडी होते बसलेले. कलमाडी म्हणले आता एकदा कुसुमाग्रजांना द्यायचं ठरलं तर पुन्हा हे तात्यासाहेब का काढताय. अशी यांची सांस्कृतिक जाणीव. आणि अजूनही हसलेले नाही आहेत त्यांच्याकरताच लकडी पूल चालू आहे. कारण कुसुमाग्रजांनाच तात्यासाहेब म्हणत असत. त्यांनी त्या 62च्या युद्धावरची अफलातून ऑल टाईम ग्रेट एक कविता केली आहे. आणि माझ्या लहानपणीच एकदाच पाठ झाली. ती आजपर्यंत विसरत नाही मी. कवितेचा मुखडा आहे. बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. असा त्या कवितेचा मुखडा आहे. त्याच्या 2 कडव्यांमध्ये कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राचं वर्णन केलं आहे. महाराष्ट्र काय आहे, मराठी माणूस काय आहे. सह्यगिरीतील वनराजांनो या कुहरातून आज पुढे की तुम्ही सह्याद्रीच्या जंगलातले वाघ आहात. कविता आता मला आत्ता कवितेचं विश्लेषण बोलायला वेळ नाही. तेवढं मराठी स्वतःचं नीट आहे का तपासून घ्या. सह्यगिरीतील वनराजांनो या कुहरातून आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्रतेला
रक्ताचे पडतील सडे, एक हिमालय राखा यास्तव करा हिमालय 7 खडे. की आता महाराष्ट्राने पुन्हा धावून जायचं आहे, म्हणजे जो शिवाजी महाराजांचा वारसा, म्हणजे देशाकरता लढायचं आहे. आणि ते मराठीपणाचं वर्णन आहे काय, तुम्ही कळलं तर तुमचा आजचा दिवस धन्य असं सांगतोय. मागच्या MPSCच्या एका तासाला मी सेनापती बापटांच्या 4 ओळी सांगितल्या होत्या. महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. ह्यावेळी सांगितले आहेत मी, हे सेनापती बापट आहेत. कुसुमाग्रजांची पुढची ओळ कसा घडलाय, खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, अशी ओळे. करा राव विचार आजची उरलेली संध्याकाळ, आणि आरशात एकदा पहा की आहेत का आपले मनगट बाहू, खडक काजळी घोटून म्हणजे सह्याद्री. आणि तुम्ही कशातनं घडलेले आहात आठवण करून देणारे की आपला वारसा कोणत्या पराक्रमाचा आहे. खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले. की अंतःकरणात प्रेरणा कोणती आहे, जिवंत. सह्याद्रीच्या जंगलांमध्ये जे वणवे ते तुमच्या अंतःकरणात आहेत. तिसरी ओळ इथं कळली तर आता डोळे मिटून प्रार्थनाच करायची. खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले, काबूल कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले, अशी ओळ आहे तिसरी. प्रार्थना करू. आपण समजावून घेण्याची गोष्ट आहे की अनेकदा आधुनिक काळातलं राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स शिकताना जे औपचारिक सिलेबस आहेत त्याच्यात कुठे आपल्याला धड नीट सांगितलं पण जात नाही की भारताकडे स्वतःचा अत्यंत समृद्ध आणि श्रीमंत असा राज्यशास्त्रीय विचार आहे. उत्तरे यत् समुद्रस्य हिमाद्रीश्चैव दक्षिणः भारतवर्ष तत्र, मी एक मधला शब्द विसरतोय, भारती तत्र संतती. हा विष्णू पुराणातला श्लोक आहे. प्राचीन भारतामध्ये निश्चितपणे लोकशाही प्रजासत्ताक गणराज्य होती, पण चालुक्य काळामध्ये लेणी आणि चित्रकला हिचा सुद्धा मोठा विकास आपल्याला दिसून येतो. खता लम्हों ने की थी सजा सदियों ने पाई है,